48 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज रवीच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू निर्धाव स्वरूपात या ठिकाणी संपन्न होतोय. वाशाळा विपक्ष सारंगपुरी अशी मॅच या ठिकाणी चालू झाली आहे. सुरुवात करत असताना गोलंदाजी करतोय रवी. मोहन आणि भावेश ही जोडी मैदानावरती फलंदाजीसाठी आलेत. स्ट्राइक वरती बॅट्समन मोहन खेळतोय, नॉन स्ट्राइक एंड वरती भावेश. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 48चं टार्गेट दिलंय. पहिला बॉल डॉट आलाय. रवीचा हा चेंडू. मोहन साठी बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाही. निर्धाव. मोठं लक्ष आहे. 48 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12.00 ची सरासरी पहिल्या चेंडूपासून गरजेची. आणि अशा वेळेला आपण पाहाल तर सुरुवातीचे 2 चेंडू डॉट येत आहेत. हा फटका खेचलाय वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पकडून फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने धावफलकाला इथं सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम सारंगपुरी या संघानं. एक सिंगल एकेरी धाव आली आहे. 3 चेंडू फेकलेत, 1 धाव जोडली आहे. मोहन आणि भावेश. स्ट्राइक रोटेट भावेश कडे स्ट्राइक आली आहे. हा चेंडू लेग स्टंप वरती डायरेक्ट जाऊन आदळलाय. कुठल्याही प्रकारे अंदाज नाही आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना रवीनं टिपलेला हा पहिला फलंदाज बाद. गोलंदाज रवी सुंदर गोलंदाजी करत असताना पहिलं षटक टाकतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती 1 धाव आली. चौथ्या चेंडूवरती विकेट अर्जित करतोय. एकंदरीत 4 चेंडू फेकलेत, फक्त 1च धाव खर्च केली आहे. नवीन बॅटर महेश आला. या चेंडूवरती संधी आली आहे. झेल ड्रॉप. झेलसाठी भरपूर प्रयत्न त्या ठिकाणी केले मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू ड्रॉप होतोय. आणि दरम्यान आपण पाहाल तर एका धावेचं योगदान येईल धावफलकाला. धावफलक अतिशय स्लो बर्वन पुढे सरकत असताना आपण पाहताय. एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल ते 2 वरती. हा चेंडू मोहन साठी. जागेवरनं मोहन खेळण्याचा प्रयत्न करतो. फुटवर्क नाही, बॅट फिरवली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईल. निर्धाव. चांगल्या पद्धतीने षटक या ठिकाणी संपन्न केलं. गोलंदाज रवीनं केवळ खर्च केला 2 धावा आणि 1 विकेट त्यांना अर्जित केली आहे. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 दुसरं चालू होत आहे. योगेश भोईर गोलंदाजीसाठी तैनात. पहिलाच बॉल. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत जाऊन खेळलेला फटका. जबरदस्त फटका खेळलाय.
फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवताना पाहायला मिळालं. अडवून फेक करेल तोपर्यंत इथं या 2 धावा येतील. धावफलकावरती आपण जोडतोय. एकंदरीत आपण 2 धावांच्या मदतीने जर धावफलक पाहिलं तर 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. योगेश भोईर फिरकीचं आक्रमण, यावेळेस फटका खेळलाय, चांगला फटका खेळलाय. 2-2 फिल्डर त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत, मात्र तिथं अडवत असताना इथून फेक करतील. येत आहेत या पुन्हा 2 धावा. इथून पाहिलं तर अजूनही 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावा तब्बल बनवाव्या लागतील. 16 चेंडू 42 धावा. यावेळेचा ब्रेक, पुन्हा एकदा प्रहार केलाय, कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय, फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डरसाठी मोठी चेस, आबाक्याच्या बाहेर आहे, सरळ चेंडूनी सीमा पार झालाय, चौकार. यावेळेस बॅटची एज, विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू जातोय. एक सिंगल धावेचं योगदान इथे येत आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहिलं तर 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात या 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 चालू आहे. गोलंदाज योगेश भोईर खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन खेळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 9 धावा योगेशनं पहिल्या 4 चेंडूंवरती खर्च केल्यात. यावेळेस हा फुलटो चेंडू उलट्या हाताने खेळलाय. त्या ठिकाणी अतिशय चांगला फटका, दूरवरनं फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला यशस्वी आणि पुन्हा 2 धावा इथून एकवटतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 13 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. षटक 2 चालू असताना दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू इथून हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, वाईड बॉल. अवांतरची धाव येते धावफलकावरती, एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड झालं ते 14 वरती. तब्बल 48 धावांचं लक्ष इथं ठेवलंय आणि पहिलं षटक मार्गस्थ होतं त्यावेळेला आपण पाहिलं तर केवळ 2 धावा. षटक क्रमांक 2 चालू झालं, 12 धावा योगेशच्या षटकात. पुढचा चेंडू, फिरकीचं आक्रमण, स्ट्राइक वरती मोहन खेळतोय, उजव्या हाताचा बॅटर. धावफलकावरती आहे त्या एकंदरीत 14. एक गडी बाद. यावेळेस पहा स्लोवर, बॅटची एज, विकेटच्या मागे चेंडू जातोय डिक्लर झोनच्या दिशेनं. एक सिंगल धाव आली आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी होतं ते संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती एक गडी बाद, 15 धावा. दोन षटकांसाठी या ठिकाणी आपण पाहताय बरोबर 8 मिनिटं खर्च करतायत. एकंदरीत इथून 6.5 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे एका षटकासाठी आहे. लवकरात लवकर जितकी षटकं कंप्लीट कराल, ओव्हर रेट तुमचा चांगला ठेवाल, तितकंच तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. आजच्या दिवसात आपल्याला भरपूर मॅच अजून कव्हर करायच्या आहेत. एका दिवसाला 12 सामन्यांचं शेड्यूल्ड असणारी ही मी म्हणतो महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा असेल की जिथं एका सेशनमध्ये, एका दिवसामध्ये, एका शेड्यूलमध्ये तब्बल 12 मॅच आपल्याला या ठिकाणी कव्हर कराव्या लागतात. झटपट क्रिकेट. गोलंदाज तयार होतोय सिद्धेश.
ज्यानं बॅटिंग अतिशय दमदार केली. लेफ्ट आर्म पेसर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका. व्हॉट अ शॉट. मात्र फिल्डर बरोबर त्या ठिकाणी काय कमिटमेंट दाखवली आहे. वेट अँड वॉच, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर एक अप्रतिम दर्जाचा झेल सीमारेषेवरती टिपलाय आणि सारंगपुरीकरांच्या आशांवरती पाणी फिरवलंय. आउट. चला स्पीडअप करा. आपण जो मध्ये अतिरिक्त वेळ खर्च करतोय तो वेळ मित्रांनो मध्ये घेऊ नका. या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाज सिद्धेश लेफ्ट आर्म मारा करत असताना ओव्हर द विकेट न न्यू बॅटर मैदानावरती भरत आलाय. स्ट्राइक वरती तयार. परत हा चेंडू खेचलाय. फटका इथं लांबी गाठेल का प्रश्न आहे. पुन्हा एकदा हातात दिलंय. बरोबर झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज माघारी परतत असताना फलंदाज बाद. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट येत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर सलग 2 विकेट आणि निश्चितच धावफलक स्थिरावलेला आहे. ते 15 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना ऑन हॅट्रिक गोलंदाज सिद्धेश. ज्या सिद्धेशनं भरपूर चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. बॅटिंग करत असताना चांगलं मोलाचं योगदान सहकार्य दिलं. योगेश भोईर लवकर बाद झाल्यानंतर त्याने जिम्मेदारी स्वीकारली आणि या यंगस्टर खेळाडूनं खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. लेफ्ट आर्म मारा करत असताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू ऑन हॅट्रिक. न्यू बॅटर नवीन बॅट्समन आदित्य स्ट्राइक वरती आणि हॅट्रिक कंप्लीट. हॅट्रिक कंप्लीट. हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज सिद्धेश भोईर मैदानावरती तुफान गोलंदाजी करतोय. वाशाळा संघासाठी नक्कीच हे मैदान फार लकी राहिले. याच्याविषयी आम्ही सातत्याने चर्चा करत असतो. या मैदानावरती जिथून स्पर्धा चालू झाली 4थं पर्व आहे आणि निश्चित ज्या ज्या वेळेला त्यांच्यावरती संकट येतं त्यावेळेला नक्कीच या मैदानावरती कुणी ना कुणी हिरो त्यांच्यासाठी उभा राहतो आणि मॅच विनिंग खेळी मैदानावरती साकारतो किंवा मॅच विनिंग गोलंदाजी मैदानावरती करताना पाहायला मिळतो. आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात आपण पाहिलं असेल तर केवळ 7 धावांची गरज होती एका षटकामध्ये आणि त्या धावा सुद्धा डिपेंड करताना इथं वाशाळा संघाला यश आलं. या अनुषंगानं इथं सुद्धा आपण पाहाल तर सिद्धेश भोईरनं हॅट्रिक संपादित केली आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. जयेश विदे षटकार. एकवीस धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकार आलाय. सलगच्या 3 विकेट आणि त्यानंतर आपण पाहाल तर बॅटिंग करण्यासाठी जयेश विदे मैदानात आले आणि पहिल्या चेंडूवरती हा आत्मघातकी टोला षटकार येतोय. 21 धावा धावफलकावर आहेत. 48चं टार्गेट. इथून आपण पाहिलं तर अजूनही 27ची गरज. यावेळेस स्टोक रशिंग यॉर्कर लगेच उत्तर दिलंय. जयेश विदे यांची यष्टी या ठिकाणी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज माघारी परतेल. या षटकात आलेली 4थी विकेट बाद. एनालिसिस पहा या षटकाचं. पहिली चेंडू विकेट. दुसरी चेंडू विकेट. तिसरी चेंडू विकेट. चौथ्या चेंडूवर सिक्सर आणि 5व्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट. तिसरं षटक. 21 धावा धावफलकावरती. 5 गडी बाद 21 धावा. सह्याद्री वाशाळा हा संघ मैदानावरती नक्कीच आपण पाहाल तर फ्रंटफूट वरती खेळतोय. तब्बल 48 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सारंगपुरी संघाला इथं अडचणीत आणलंय. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅट्समन रियाज. लास्ट बॉल खेळलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर आहे बरोबर जागेवरती. एक टप्प्यावरती घेतलं, पकडलं, फेकलं आणि दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गरज आहे का. आधीच या ठिकाणी आपल्या भरपूर विकेट गेल्यात आणि त्यानंतर अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना 6वी विकेट अर्जित केली आहे. षटक संपलंय. तिसरं धावफलकावरती निश्चितच सुरुंग लागलाय.
6 गडी बाद. धावफलकावरती आहेत 22 धावा. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. 6 चेंडू 26 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. वाशाळा संघ आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या. आपण त्वरित या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लास्ट ओव्हर. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची एज. विकेटच्या मागे एक सुंदर झेल. फलंदाज बाद. अजून एक विकेट डाऊन. शेवटचे 5 चेंडू इथून शिल्लक आहेत. बनवायचे आहेत त्या 26 धावा. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. चांगले फिल्डिंग करतायत. या ठिकाणी आपण पाहाल तर वाशाळा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना 2 धावा. 2 धावा येतील. मात्र या 2 आणि सिंगल धावा किती मॅटर करतील हा एक प्रश्न आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 24 धावांची आवश्यकता. एव्हरी डिलिव्हरी रिक्वायर्ड 6 रन्स. प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज आहे. 4 चेंडू आणि 24 धावांची इथून गरज बॅटिंग करणाऱ्या संघाला. लास्ट 4 चेंडू 24 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू पहा मागे त्या ठिकाणी विकेटच्या मागे टिपला आणि त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात अजून एक विकेट अर्जित करतायत. संघ संकटात सापडलाय आणि अजून एक विकेट जात असताना फलंदाज बाद होतोय 8वा. शेवटचे 3 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंवरती तब्बल 24 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. चला स्पीडअप करा. यावेळेस हुक केलंय. त्या ठिकाणी फटका चांगला खेळलाय. फिल्डर बरोबर जागेवरती होता मात्र त्याला चकवलंय आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. 1 बाउन्सचा कॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळला आहे. त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरनं फिल्डर आहे. सिंगल 1 धाव. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले आणि आरामशीर 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. लास्ट 1 डिलिव्हरी रिमेनिंग. 1 चेंडू 18 धावा आणि हा सामना या ठिकाणी खिशात घालण्याच्या तयारीत सह्याद्री वाशाळा या परिसरातील ताकदवर टीम आहे आणि आपली ताकद मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 17 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग आणि या ठिकाणी विजयी होत आहेत सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा. हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक सारंगपुरी टीमचं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट ज्यानं हॅट्रिक संपादित केली आणि बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग केली आपल्या संघासाठी खेळाडू आहे सिद्धेश भोईर. 26 धाबा आणि गोलंदाजी करत असताना त्यानं टिपल्या 4 विकेट. सिद्धेश भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. निकेतन आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील पंकज येत आहेत. पंकज आणि निकेतन ही जोडी आघाडीची सलामीची आपल्याला पाहायला मिळेल. तर आकाश बॉलिंग मार्क वरती तयार. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. चला स्पीडअप करायचे. पहिल्या चेंडू पडल्यावरती आम्ही टायमर लावतो. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. आकाश आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. अर्जुन आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. अर्जुन आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. पंकज तयार. चला स्पीडअप करायचे. 4:15 वाजून गेलेत. स्पीडअप करायचे. अजून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत मित्रांनो. गोलंदाज तयार. यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 6 धावेसाठी येतोय हा खणखणीत उत्तुंग असा षटकार. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड. फलंदाजच्या मॅट मधून येत असताना या 6 धावा एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस रनआउटची संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये अर्जुनच्या माध्यमातून पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ज्यावरती अलॉंग द वी फटका अप्रतिम लॉंग ऑनला क्लिअर करत होता. यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पंचांचे दोन्ही आज समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळेल. चेंडू पडला थोडासा हरकत करतोय आणि स्वतः ड्रिल करून निकेतन दाखवतोय की यावेळेस मी व्ही मध्ये मारला असं किंबहुना बॉटम हँडचा चांगला वापर केला असता तर कमीत कमी ऑन साइडला 4 ते 6 धावा इथे आरामशीर मिळू शकल्या असत्या. मात्र सध्याच्या स्थितीला धावसंख्या धावफलकावरती स्थिर 8 धावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रॅटेजी चांगली पाहायला मिळते कारण लेफ्टी बॅटर आहे. ज्या वेळेस लेफ्टी बॅटर साठी आपटलेला चेंडू तुम्ही टाकतायत अंगावरती चेंडू टाकलेले चेंडू सीमारेषा पलीकडे जात आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग करा. थोडासा बाउन्सर टाका किंबहुना कमी गतीने टाका. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बीट होत असताना आपल्याला खूप साऱ्या वेळेस पाहायला मिळतो. डॉट बॉल. यावेळेस फुल टॉस चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धाव्यांची मोर फटक्यावरती. चेंडू सीमा पार. धावा येतील 6. षटकार. षटकार पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. मी सातत्याने उल्लेख करतो लेफ्टी बॅटरला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिचिंग कराल तर डॉट बॉल येईल आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं 2 चेंडूंवरती आणि ते डॉट बॉल होते. मात्र ज्यावेळेस पायांचा वेग घेणारा चेंडू होता त्यावेळेस डायरेक्ट चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. कंप्लीट झाली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. 16 धावा धावफलकावरती. 16 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर 1 ओव्हर. पहिली ओव्हर कंप्लीट होती 16 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला 2 चेंडूंमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्या षटकाची समाप्ती 16 धावा धावफलकावरती. बरोबर 4:12 पहिला चेंडू पडलाय. आता 5 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. गोलंदाज तयार. यावेळेस मिस सॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करेल. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. निकेतन या इथे आउट होत असताना पाहायला मिळेल. 1 more wicket down. Batsman has to depart. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटरचं नाव हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 6 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय. टायमर जो मात्र आपण लावलेला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला स्थिर पाहायला मिळेल, स्थगित पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला जर पाहिलं तर एकंदरीत आपण पाहतोय इथे विकेट पडली होती. त्यानंतर 1 धाव पाहायला मिळाली. टीमची टोटल 17 वरती जाऊन पोहोचली. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. दुसरे षटक मार्गस्थ पाहायला मिळतो गणेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू हाताळताना 1 धाव खर्च केली. 1 विकेट कॅरी केली आहे. चला थोडस स्पीडअप करायचंय. खूप जास्त अवधी घेतला जातोय गणेशच्या माध्यमातून देखील. यावेळेस खेचून मारलेला स्ट्रोक. फटका अप्रतिम. चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा बॉल आउट ऑफ दी पार्क. बिग 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 हिट षटकार. 23 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंमध्ये निकेतनच्या बॅट मधून 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये 30 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये 42 धावा. तिसऱ्या मॅच मध्ये कमी धावा बनवल्या. मात्र चौथ्या मॅच मध्ये आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. आतापर्यंत 86 धावा एकट्याने एकवटल्यात. मोर दॅन 85 रन आणि त्यासोबतच त्याने विकेट देखील कॅरी केलेल्या आहेत. त्यामुळे एक पॉवरफुल फलंदाज, तितका सुरेख असा गोलंदाज म्हणून निकेतनची ओळख आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी ब्युटिफुल आपल्याला बाईक पाहायला मिळेल. कुठल्या खेळाडूला त्या स्वप्नातली बाईक मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 23 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस चांगला चेंडू होता. चुकीच्या एंड वरती थ्रो झालाय. चुकीच्या एंड वरती थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. लीग बायच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. जर नॉन स्ट्रायकर एंड वरती थ्रो झाला असता मी म्हणेल फलंदाज फ्रेम मध्ये देखील नसता. मात्र चुकीच्या एंड वरती थ्रो. कुणाल यांची उपस्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणि जर विचार केला तर अभय आणि सुमित यांचा अंडापावचा सेंटर आपल्याला पाहायला मिळतो आणि ताकाचा सेंटर देखील पाहायला मिळतोय. कमी दरामध्ये अप्रतिम चविष्ट असा अंडापाव आणि त्यासोबतच ताक देखील ज्यांना कोणाला प्यायचं असेल कमी दरामध्ये आहे. आपण विजिट करू शकता. एकदा भेट द्या सुमित आणि अभय यांना. इथे कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत 26 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. निकेतनचं 3 चेंडूंमध्ये 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. हर्षलचं पाहायला मिळतो एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. प्रोजेक्टेड स्कोर 62चं. तर दुसऱ्या बाजूला करंट रन रेट 13चा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती सागर आपल्याला पाहायला मिळतील.
6 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहू शकतो निकेतनचं. अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते निकेतनच्या माध्यमातून. सातत्य मी म्हणेल त्याच्या बॅटिंग मध्ये प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळतोय. ज्या मॅच मध्ये बॅटिंग चांगली होत नाही त्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली करतोय. मागच्या मॅच मध्ये 3 धावांचं षटक फेकलं आणि त्यानंतर सामना ते जिंकले होते. गोलंदाज होतोय तयार पुन्हा एकदा. ह्याच गोष्टीचा मी उल्लेख करतोय. एक धाव कंप्लीट होतीये. ज्यावेळेस लेफ्टी बॅटर आहे आउटसाइड ऑफ स्टंप स्लोवर वन तुम्ही टाका, फलंदाजाला ताकद अतिरिक्त लावायला लागेल आणि अशा वेळेस फलंदाज सातत्याने बीट होत असताना पाहायला मिळतो. ज्या वेळेस अंगावरती चेंडू आलाय त्या वेळेस सीमारेषा पलीकडे गेलाय. मात्र ज्या वेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय मिसटाइम स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल किंबहुना डबल आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती सागर, बॉलिंग मार्क वरती तयार, तर स्ट्रायकर एंड वरती हर्षल पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करेल. चेंडू चाललाय एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जजमेंट खराब. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. शांत आणि संयमी असं स्वभावाचा निकेतन आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंड वरती दुसऱ्या बाजूला हर्षलचा विचार केला तर त्याच्या माध्यमातून देखील अमर भेरे, त्या समवेत यशजी विखंडे असतील, करणजी खंबाळकर असतील, दादू भडांगे असतील, समीरजी विषय असतील, या सर्वांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. यशजी भोईर आपण देखील यायचे. ही सर्व टोळी आपल्याला पाहायला मिळेल. यायचे आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. चला या, लाजू नका. बघा प्रेमाने आयुष्यक बोलवतायत, या लवकर. 32 धावा धावफलकावरती. समीर विषय आपण देखील यायचे व्यासपीठावरती. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळतीये. चला स्पीडअपची अपेक्षा असेल. आतापर्यंत 13 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. 3 चेंडूंचा की अजूनही तिसऱ्या षटकामधील शिल्लक पाहायला मिळतोय. बत्तीस धावा धावफलकावरती येत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय चेंडू होता. अगदी टप्पा पडल्यावरती वळण घेतोय सागरच्या हातांमध्ये. जादू आपण पाहू शकतो, कारण चेंडू पडला आणि त्यानंतर अतिरिक्त त्यावेळेस वळण घेत असताना पाहायला मिळाला. अभय आणि सुमित या एवन जोडीची अंडापावची आपल्याला कॅन्टीन पाहायला मिळेल. कमी दरामध्ये चविष्ट तुम्हाला अंडापाव जर पाहिजे असेल तर अभय आणि सुमित यांच्या कॅन्टीन मध्ये आपण भेट देऊ शकता. त्यांना वाटला सत्कार होणारे सगळेजण धावत आले, बिचारे हसत हसत आलते. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. फुल टॉस गेंद आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल. चेंडू सीमा पार. येतोय अजून एक लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. आणि इथे आपण पाहू शकतो रिव्ह्यू घेण्यात येतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यम रिव्ह्यू घेण्यात येतोय. रिव्ह्यू आपण पाहू शकतो बीमर साठी असेल. लीगल डिलिव्हरी असं पंचांच्या माध्यमातून कॉल करण्यात आलाय.
बीमर आपल्याला पाहायला मिळेल. बीमर असो मात्र आपण पाहणार आहोत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 9+6 एकंदरीत 7 धावा धावफलकावरती ऍड होतील. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते निकेतनच्या माध्यमातून. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होते पाहणं महत्वाचं असेल. 4 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात. फ्री हिटचा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. मी सातत्याने उल्लेख करतोय आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग केली की डॉट बॉल पाहायला मिळते. मात्र अंगावरती चेंडू आला किंबहुना फुलटॉस चेंडू आला तर त्यावरती फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. ज्या वेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचे चेंडू येत आहेत त्या वेळेस अगदी आउटसाइड ऑफ स्टंप डॉट बॉलच्या समाप्ती होत असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील अंगावरती चेंडू होता आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांची मोर फटक्यावरती चेंडू सीमा पार येत असताना षटकार अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला कंप्लीट होत असताना तिसरी. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 षटकांची समाप्ती 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर 27 धावा 11 चेंडूंमध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये 42 धावा. तिसऱ्या मॅच मध्ये 0 धावा बनवल्या. मात्र गोलंदाजी करत असताना 3 धावांचं षटक फेकलं होतं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये देखील 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा सर्वांचे नाव घेतले त्या सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घेतलेला आहे. शिवम आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या षटकासाठी येतात. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. क्या बात आहे. हर्षल पवारच्या बॅट मधून येतोय तडाखा चेंडू सीमा पार. लाही प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. 52 धावा धावफलकावरती. अभय आणि सुमित यांचा अभय सासे आणि सुमित भोईर या A1 जोडीच्या माध्यमातून अंडापावचा सेंटर आपल्याला पाहायला मिळतोय जो की आपण पाहू शकतो ग्रामपंचायतच्या अगदी जवळ तो सेंटर आहे. चविष्ट अंडापाव आपल्याला पाहायला मिळेल कमी दरामध्ये. यावेळी शिंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. कॅच इथे ड्रॉप होतीये. मात्र एक धाव कंप्लीट तोपर्यंत होत असताना पाहायला मिळेल. 53 धावा धावफलकावरती. 53 रन ऑन दी स्कोर कार्ड. एक तर षटकार किंबहुना डॉट बॉल निकेतनचे आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकार आलेत आणि त्याला वगळता आपल्याला 5 बॉल डॉट देखील पाहायला मिळतात. निकेतन चांगली बॅटिंग करतोय. इंडिव्हिज्युअल आतापर्यंत निकेतनचा जर विचार केला तर त्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी. 99 धावा आतापर्यंत बनलेले. त्यावेळेस देखील फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. अजून एक अप्रतिम स्ट्रोक. 9+6 एकंदरीत 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल 33 वरती खेळतोय त्यापैकी 5 षटकार पाहायला मिळतात. 105 धावा आजच्या दिवसामध्ये कुटण्यामध्ये यश मिळत आहे निकेतनला. त्यासोबत विकेट देखील घेतल्यात. मात्र चौथी मॅच चालू आहे निकेतनची. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली कंप्लीट. मात्र फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू होता आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होते सिंगल. 60 धावा धावफलकावरती. चौथी मॅच सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये 30 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये 42 धावा 1 विकेट. तिसऱ्या मॅच मध्ये 0 धावा बनवल्या. विकेट देखील नाही घेतली. आणि चौथ्या मॅच मध्ये आतापर्यंत 34 धावा आपल्याला पाहायला मिळतील. दोन चेंडूंचा काही शिल्लक पाहायला मिळतोय. 60 धावा एकाकडे मोबदल्यात. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निकेतन आपण पाहू शकतो शांत संयमी खेळाडू. अगदी स्वभाव शांत आहे मात्र फलंदाजी चांगली पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट होतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळेल.
हर्षलच्या बॅटचा तडाखा, चेंडू सीमा पार, वारेशी वार्तालाप करत असताना गगनचुंबी गगनभेदी दमदार आउट ऑफ दी पार्क, बिग 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 हिट षटकार. 4 षटकांची समाप्ती. पहिल्या चेंडूवरती ओके सर, एक नो बॉल होता. येस, सदुसष्ट धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 67 धावा. अजूनही जर विचार केला तर एका चेंडूचं काही शिल्लक आहे. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहेत 68. 68 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग आपण पाहतोय हर्षल आणि निकेतनच्या माध्यमातून. दोघांच्याही माध्यमातून मोठमोठे फटके मारले जात आहेत. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक कॅच होती कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होईल. 4 षटकांची समाप्ती. 68 धावा धावफलकावरती 69 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल सह्याद्री क्रिकेट संघ वाशाळा आणि त्यांचे विपक्ष शिवन्या स्पोर्ट्स दामनी. रिक्वेस्ट करतोय दामनी टीम आणि वाशाळा टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. एकूण 70 धावांचं टार्गेट आहे. सँडी दादांना झोप आलेली दिसते. हरकत नाहीये, मेहनत पाहायला मिळते सँडी दादांच्या माध्यमातून. कारण आयोजन करणं ही सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. आपल्याला वाटतो आयोजन होतोय, मात्र त्यामागे महिन्याभराची तयारी असते. आणि त्यासोबतच जर विचार केला तर ज्या दिवशी मॅच असते आदल्या दिवशी 1 ते 12 किंवा 2 देखील वाजतात संपूर्ण आयोजन करण्यासाठी. येस, 3 वाजेपर्यंत जागे होते. शुभम देखील, शुभमची एक रील व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आय थिंक शहापूर टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ती रील व्हायरल होत असताना पाहायला मिळते. कारण शहापूर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर इंस्टाग्रामचा ऑफिशियल पेज रॉकी बसवंत मॅन फ्रॉम खुडगर यांच्या माध्यमातून तो पेज चालवलं जातं. आणि शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जे जे खेळाडू सातत्याने अधिराज्य गाजवतात त्या खेळाडूंचा रील्स आपल्याला त्या पेजवरती पाहायला मिळतात. मोटिवेशनल स्पीचेस देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक सारे खेळाडू जे मात्र आपल्याला फनी व्हिडिओज देखील आपल्याला पाहायला मिळतात. शहापूर टेनिस बॉल क्रिकेट ऑफिशियल पेज, तुम्ही जर त्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या विभागातल्या अनेक मोटिवेशनल जर विचार केला तर स्पीच, त्यासोबतच चल रिक्वेस्ट करतोय वाशा टीम कॅप्टन उपस्थित आहे, दामणी टीम कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस आपण करतोय.
69 धावांची गरज. चला स्पीडअप करायचे. गणेश आणि अर्जुन ही जोडी पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला बळी सर आपण पाहतोय वाशा टीम कडून. विरार एक्सप्रेस बळी सर. टॉस वन बाय सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा. पहिल्या चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय आणि इथे पंचांचा डिसिजन जो मात्र येत असताना पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट, पहिला तडाका, चौकार. वाशाळा टीमने टॉस जिंकलाय. बळी सर विचारतायत की फिल्डिंग पाहिजे की बॅटिंग पाहिजे. पहिला चेंडू आणि त्यावरती चौकार पाहायला मिळतो गणेश बॅट मधून. यावेळेस बॅटची एज लागते आणि त्यानंतर यष्टीरक्षक एका हातामध्ये चेंडूला गॅदर करतोय. पहिला झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 या आकड्यावरती पहिला झटका. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अजय येतोय. बरोबर पाहायला गेलं तर 4 वाजून 36 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. गोलंदाज सियार. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्यानंतर चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आपण पाहतोय. चेंडू मध्ये काहीच खराबी नव्हती, मात्र फलंदाजाचा हा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. इथे चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाचा विचार केला ना तर प्रत्येक मॅच मध्ये 16 मिनिटांमध्ये ते 4 षटक कंप्लीट करतायत. त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. 16 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. येस, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन द स्कोर कार्ड. अजय पाहतो स्ट्रायकर एंड वरती आहेत. बॉटम हँडचा चांगला वापर आपण पाहू शकतो. चेंडू चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑफला 1 धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 या आकड्यावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही विचार केला तर या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकाची एक चेंडूचा खेळ शिल्लक होता, मात्र यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर पहिली इथे कंप्लीट होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. समीकरण येणारे 18 चेंडू विजयासाठी 59 धावांची गरज. मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ आणि त्यांचे विपक्ष वाघोबा फायटर्स असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला लवकरात लवकर बॉलिंग टाकायची, कारण अजून आपल्याला 3 मॅचेस यानंतर कव्हर करायचे आहेत मित्रांनो. 3 मॅचेस कव्हर करायचे. अवघ्या 3.5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट झालंय. असेच स्पीडअपची अपेक्षा तुमच्या माध्यमातून असेल. बॉलिंग मार्क वरती निकेतन पाहायला मिळेल. निकेतन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. यानंतर अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचेत. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा, 1.1 षटक कंप्लीट. नेल्सन आकडा पाहतोय आपण स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अजयचं. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. इथे फलंदाज बाद होतोय.
विकेटचं पतन लागत असताना दुसरा झटका 11 या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर, मात्र सरळ मी म्हणेल कॅच कंप्लीट होतीये. अजून एका विकेटचं पतन होतोय. निकेतनच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा झटका यावेळेस बसवला जातोय. आई गावदेवी क्रिकेट संघ मुंडलपाडा या संघाला, आणि इथे आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 झटके बसतात. काय गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 106 धावा आणि त्यासोबतच 3 विकेट कॅरी केलेले आहेत. याआधी देखील 1 विकेट कॅरी आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 2 विकेट्स हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. इथे फ्रीडचा चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता. बॉटमहँडचा चांगला वापर, चेंडू चालला स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. 12 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राहुल आणि अजय ही जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती अजय, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंड वर राहुल. यावेळेस देखील विकेटचं पतन. क्या बात आहे. 3 विकेट या ओव्हर मध्ये 2 रन खर्च करून 3 विकेट कॅरी केल्यात. आणि आता आपण पाहतोय आतापर्यंत 106 धावा आणि 4 विकेट या खेळाडूच्या नावावरती स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 पावलांचा रन होता, मात्र 3 विकेट घेतल्यात आणि बॅटिंग करत असताना 106 धावा. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होतीये. 12 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्क वरती पंकज, नवीन फलंदाज महेश, स्ट्रायकर एंड वरती पंकज. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आणि तोपर्यंत चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पॉइंटला 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बघता बघता धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. विजयासाठी 55 धावांची गरज. 11 चेंडू आणि 55 असं समीकरण पाहायला मिळतोय. 11 चेंडूंमध्ये 55 धावा बनतील की नाही येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. 5वा झटका बसतोय 14 या आकड्यावरती आणि फलंदाज होतोय बाद. राहुलला परतायला लागेल माघारी. 3 चेंडूंमध्ये 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर राहुल बॅक टू दी पवेलियन. करण शेठ खंबाळकर, आपण लवकरात लवकर व्यासपीठासमोर यायचे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले. त्यानंतर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी येत असताना हा चौकार. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. 18 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि अजूनही जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक इथून पाहू शकतो. 51 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफकट केलेला चेंडू. करण खंबाळकर, आपण देखील जिथे कुठे असेल लवकरात लवकर आपण स्टेज समोर यायचे. शुभम आपल्याला बोलवत आहेत.
यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. 2201 धाव आपल्याला पाहायला मिळेल. येस, 2201 धाव पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता आपण पाहू शकतो. 19 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. अशा रीतीने 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावरती. 6 धावांचा षटक होता हा. यामध्ये 1 विकेट कॅरी झाली. समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू विजयासाठी 50 धावांची गरज. अविनाश बॉलिंग मार्क वरती तयार होतील. फिरकीचा जादूगर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. भावेश कुठे चाललास? घरी. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. फिरकीचा जादूगर म्हटला आणि त्याने व्हाईट बॉल टाकला. 49 धावांची गरज. 6 चेंडू शिल्लक. महेश स्ट्रायकर एंड वरती. व्हाईट बॉल पहिलाच आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होतीये. मी म्हणेल चेंडू पडेपर्यंत तुम्ही जर मारला तर ठीक. एकदा चेंडू पडला की त्यानंतर तुम्हाला मारणं थोडंसं अवघड होऊ शकतो. अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू मध्ये व्हेरिएशन तर आहे मात्र टप्पा मिळत नाहीये. 21 धावा धावफलकावरती. 21 रन ऑन द स्कोर कार्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चेंडू पडतोय आणि त्यानंतर खूप सारा टर्न घेत असताना यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मी उल्लेख करतोय चेंडू पडेपर्यंत तुम्ही जर हिट मारतायत तरच तुम्ही फटका मारू शकाल. एकदा चेंडू पडल्यावरती वळण घेतला की तुम्हाला चेंडूला पिक करणं थोडंसं अवघड जाऊ शकतो. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर बॅक टू बॅक डॉट बॉल 2 आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी टिचून होतीये. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल पाहायला मिळतील. 2 अवांतर धावा होत्या मात्र 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस नटराज मुद्रेमध्ये आले होते आणि त्यानंतर स्क्वेलिंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जजमेंट खराब. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. मात्र आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. अजूनही जर विचार केला तर एका चेंडूचं काही शिल्लक. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कंप्लीट होती सिंगल. अशा रीतीने मॅच झाली फिनिश. वाघोबा फायटर्स संघाने मॅच जिंकलेली. वेल प्लेड वाघोबा फायटर्स. डोंगरीचा पाडा. हार्ड लक, टफ लक आई गावदेवी क्रिकेट संघाला आपण देणार आहोत. वाशाळ टीम